Hello students, welcome again in our next lecture video. In today's lecture we are going to learn our new chapter, that is pathophysiology of diseases. Pathophysiology आणि सायन्स सिम्पटम्स ह्या चॅप्टरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रग आहेत, ट्युबरक्युलोसिस आहे, हेपॅटायटिस आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आहेत, त्याच्यानंतर डायबिटीस आहे आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, पेप्टिक अल्सर आहे, इपिलेप्सी आहे. असे काही जे डिसीज आहेत ते तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये त्याची पॅथोफिजिओलॉजी, साइन अँड सिम्पटम्स शिकायचे आहेत. फर्स्ट आपण बघायचं आहे त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस. पॅथोफिजिओलॉजी अँड मॅनिफेस्टेशन्स ऑफ ट्युबरक्युलोसिस. द बॅसिलस that causes TB is a tiny rod-shaped germ. These germs are protected by an outer layer of wax which prevents the normal defense of the body from destroying them. काय आहे तर द बॅसिलस दॅट कॉजेस TB. बॅसिलस जो आहे तो काय करतो, तो कशा आकाराचा आहे, टायनी रॉड शेप जर्म. These germs are protected by an outer layer of wax. तो जो जर्म आहे तो प्रोटेक्ट कशाने आहे, वॅक्सने. आउटर लेअर जो आहे तो वॅक्सने कवर केलेला आहे आणि तो प्रिव्हेंट काय करतो तर जी आपली नॉर्मल बॉडी आहे ती डिफेन्स करण्याचं काम करते. कोणताही जर्म असेल किंवा कोणताही बॅक्टेरिया असेल त्याला डिस्ट्रॉय करण्याचं किंवा डिफेन्स करण्याचं काम हे आपली बॉडी करत असते. मग ते होऊ नये ह्याच्यासाठी तो जर्म जो आहे बॅसिलस हा कसा आहे, आउटर लेअर जो त्याचा आहे तो वॅक्सने कवर्ड केलेला आहे, प्रोटेक्ट केलेला आहे, म्हणून तो आपल्या बॉडीवरती अटॅक करतो. So TB may attack any part of the body such as bones, joints, glands, lymph nodes, eyes, kidney, etc. But it especially attack on lungs, causing pulmonary TB. These germs can live for months in any place, especially in a damp area. TB अटॅक कोणकोणत्या पार्टवरती करतो, बोन्समध्ये, जॉईंट्समध्ये, ग्लँड्स, लिम्फ नोड्स, eyes, kidney, but especially attack on lungs, causing pulmonary TB. These germs can live for months in any place, especially in damp area. Damp area म्हणजे कसा, ह्युमिड किंवा मॉइस्ट आणि स्लाइटली वेट जो एरिया असतो त्याच्यामध्ये सुद्धा तो जगतो. लाईव्ह फॉर मंथ्स इन एनी प्लेस, especially in damp area. Then tuberculosis is spread through the air when people who have the disease cough, sneeze or spit. Tuberculosis spread होणारा डिसीज आहे थ्रू एअर किंवा people who have the disease cough, sneeze or spit. TB म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला तर क्षयरोग. कसा आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. सो नेक्स्ट आपण बघूया. व्हेन द जर्म्स आर एंटर इन टू द लंग्स, द बॉडी डिफेन्स दॅट इज WBC सराउंड द जर्म्स अँड सॉलो देम. बट बिकॉज ऑफ वॅक्सी कोट मेनी जर्म्स कंटिन्यू टू लाईव्ह फॉर मंथ्स. द लार्जर WBC देन मूव इन बिल्डिंग ए वॉल ऑफ रेजिस्टन्स अगेन्स्ट द इन्वेडर्स. दिस इज नोन ॲज ट्युबरक्युले. Reactivation of bacilli due to decreased immunity as in malnutrition or old age. Malnutrition म्हणजे कुपोषित, result of not having enough food. आता ज्या वेळेला हा जर्म्स एंटर होतो लंगमध्ये त्यावेळेला आपली बॉडी डिफेन्स करण्याचं काम करते. म्हणजे काय करते तर WBC ज्या आहेत
त्या त्या जर्म्सला सॉल्व करण्याचं म्हणजे डिफेन्स करण्याचं काम करतात. बट त्या जर्म्सवरती वॅक्सी कोट असल्यामुळे तो जास्त काळ टिकून राहतो. म्हणून WBC काय करतात तर एकत्र जास्त होऊन जास्त तयार होतात आणि त्याला रेझिस्टन्स अगेन्स्ट द इन्व्हेडर्स, आणि त्या इन्व्हेडर्सलाच काय म्हटलं जातं तर ट्युबरक्युले. आणि रिॲक्टिवेशन ऑफ बॅसिली ड्यू टू डिक्रीज्ड इम्युनिटी. आणि ह्याचं ॲक्टिवेशन जास्त कोणाच्यात होतं, TB जो बॅसिलस आहे जर्म्स त्याचं रिॲक्टिवेशन होतं जेव्हा एखादा पेशंट कुपोषित असेल त्यावेळेला तिथे जास्त काळ हा टिकून राहतो. The tubercle may disappear, leaving a hole or cavity. Large masses of scar tissue may form around this area. This hinders the flow of blood and interferes with normal functioning of lungs. The tubercle may disappear, leaving a hole or cavity. Large masses of scar tissue may form around this area. This hinders the flow of blood and interferes with normal functioning of lungs. मेनली हा लंग्सवरती अटॅक करतो. TBचा जो बॅसिलस जर्म आहे तो. साईन अँड सिम्पटम्स काय आहेत? प्रायमरी ट्युबरक्युलोसिस, इन दॅट दोन आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी ट्युबरक्युलोसिस इनिशियल इन्फेक्शन डज नॉट प्रोड्यूस एनी साईन अँड सिम्पटम्स. इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो 4 to 8 weeks. आणि माइल्ड फीवर अँड मॅलाइज मे ऑकर. मॅलाइज म्हणजे काय आहे तर ए जनरल फिलिंग ऑफ डिस्कम्फर्ट म्हणजे किंवा अनहॅपीनेस. सेकंडरी और पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, फीवर अप टू 40 इन लेट आफ्टरनून or evening and sweat at night. General malaise, fatigue and weight loss. Cough in early morning. Green or yellow sputum with blood streaks. Chest pain and dyspnea. If dyspnea म्हणजे काय तर शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग, चेस्टमध्ये पेन होतं. आणि डिस्पनिया म्हणजे श्वास घेण्यास त्रास होतो. If pulmonary artery in tubercular region ruptures, massive hemorrhage. रप्चर झाल्यामुळे मॅसिव्ह हिमोरेज होतो. द इन्फेक्शन मे स्प्रेड टू पेरिकार्डियम. पेरिकार्डियम म्हणजे काय तर इज ए थिन सॅक दॅट सराउंड्स युअर हार्ट. इट कॉजेस इन्फ्लामेशन अँड रेस्ट्रिक्शन इन मोशन दॅट मे लीड टू हार्ट फेल्युअर. अँड क्रोनिक अँड मिलियरी ट्युबरक्युलोसिस. आता मिलियरी ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय तर वाईड स्प्रेड डिसेमिनेशन ऑफ मायोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. वाईड स्प्रेड डिसेमिनेशन ऑफ द इन्फेक्शन मे स्प्रेड टू पेरिकार्डियम. पेरिकार्डियम म्हणजे काय तर पेरिकार्डियम किंवा मिलियरी ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय तर वाईड स्प्रेड डिसेमिनेशन ऑफ मायोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. इन दिस केस लेशन्स आर फाउंड ॲट लिम्फ नोड, किडनी, मेनिंजेस, स्प्लीन, बोन मॅरो अँड अदर ऑर्गन. डिफिकल्टी इन ब्रीदिंग, वेट लॉस, फटिग अँड GIT डिस्टर्बन्सेस. हा आहे TB. आता TBमध्ये मेनली ज्यावेळेला आपण टेस्ट करतो त्यावेळेला जास्त कफ असेल किंवा छातीत दुखत असेल, कंटिन्युअस खोकला येत असेल तर ती TBची लक्षणं धरली जातात. मग टेस्ट करायला सांगतात आपल्याला डॉक्टर. त्यावेळेला आपले जी स्पुटम आहे, लाळ आहे, त्याचं टेस्टिंग केलं जातं. आणि अकॉर्डिंग टू दॅट जो रिझल्ट येईल, जो रिपोर्ट येईल त्याच्यावरून तुम्हाला TB आहे की नाही हे समजतं. आता TBच्या पेशंटमध्ये लाळेमध्ये ब्लड येतं, ते सांगितलं आहे बघा. कफ इन अर्ली मॉर्निंग, ग्रीन और येलो स्पुटम विथ ब्लड स्ट्रिक्स. आणि छातीत दुखणं
हे मेनली कारण आहेत, साईन अँड सिम्टम्स. हा झाला TB. पॅथोफिजिओलॉजी अँड मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर प्रूफ ऑफ द रियालिटी ऑफ समथिंग. हे झालं पॅथोफिजिओलॉजी अँड मॅनिफेस्टेशन ऑफ ट्युबरक्युलोसिस. सो नेक्स्ट आपण बघूया पॅथोफिजिओलॉजी, साइन अँड सिम्टम्स ऑफ हिपॅटायटिस A और हिपॅटायटिस B. आता हिपॅटायटिस म्हणजे काय, तर यकृताचा जो होणारा आजार असतो किंवा यकृताला जी येणारी सूज असते त्याला हिपॅटायटिस असं म्हटलं जातं. तर फर्स्ट आपण बघूया पॅथोफिजिओलॉजी ऑफ हिपॅटायटिस A. व्हायरसेस एंटर लिव्हर सेल्स and cause degenerative changes. Fibrous tissue develops in the damaged area. Effect depends on the amount of fibrous tissue formed. Once the virus enters the circulation, accumulation of virus takes place in hepatocyte and hepatic sinusoids. व्हायरस कुठे एंटर होतो, लिव्हर सेलमध्ये, आणि काय करतो, कॉज डिजनरेटिव्ह डॅमेज, डिजनरेटिव्ह चेंजेस त्या लिव्हरमध्ये, लिव्हर सेल्समध्ये करतो. फायब्रस टिश्यू डेव्हलप्स इन द डॅमेज्ड एरिया. जो डॅमेज केलेला हे एरिया आहे तिथे फायब्रस टिश्यू डेव्हलप्स होतात इन द डॅमेज्ड एरिया. इफेक्ट डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ फायब्रस टिश्यू फॉर्म. इफेक्ट कशावरती अवलंबून आहे, किती फायब्रस टिश्यू तयार झाले त्याच्यावरती त्याचा इफेक्ट अवलंबून आहे. वन्स द व्हायरस एंटर्स द सर्क्युलेशन, once the virus enters the circulation, accumulation of virus takes place in hepatocyte and hepatic sinusoids. व्हायरस एंटर होतो सर्क्युलेशनमध्ये, मग त्याचं काय होतं, ॲक्युम्युलेशन होतं, प्लेस इन हिपॅटोसाइट अँड हिपॅटिक सायनोसाइड्स. A viral particle replicate within hepatocytes that cause degenerative changes, means swelling of liver cells and subsequent necrosis may occur. व्हायरल पार्टिकल जे आहेत ते रेप्लिकेट होतात कुठे, तर हिपॅटोसाइट, आणि दॅट कॉज काय करतं, तर डिजनरेटिव्ह चेंजेस मीन्स स्वेलिंग ऑफ लिव्हर सेल्स, म्हणजे सूज येते लिव्हर सेलला, आणि सबसिक्वेंट नेक्रोसिस. नेक्रोसिस म्हणजे काय, जे तिथे सेल्स आहेत त्यांना डॅमेज करण्याचं किंवा डेथ ऑफ बॉडी टिश्यू म्हणजेच नेक्रोसिस होतं. इन्फेक्टिव्ह व्हायरल पार्टिकल स्प्रेड इन टू ब्लड, बाईल अँड अदर बॉडी रिॲक्शन्स. हिपॅटोट्रॉपिक व्हायरसेस कॉज हिपॅटिक इंजुरी. डॅमेज ऑफ लिव्हर सेल्स इज कॉज्ड बाय फायब्रोसिस, इट इज ब्लड क्लॉट इन द लिव्हर. ही झाली पॅथोफिजिओलॉजी ऑफ हिपॅटायटिस A. काय म्हटलं याच्यामध्ये, व्हायरसेस एंटर लिव्हर सेल्स अँड कॉज डिजनरेटिव्ह चेंजेस. फायब्रस टिश्यू डेव्हलप्स इन द डॅमेज्ड एरिया. इफेक्ट डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ फायब्रस टिश्यू फॉर्म. वन्स द व्हायरस एंटर्स द सर्क्युलेशन, accumulation of virus takes place in hepatocyte and hepatic sinusoids. The viral particle replicate within hepatocytes that causes degenerative changes, means swelling of liver cells and subsequent necrosis may occur. Infective viral particles spread into blood, bile and other body secretions. Hepatotropic viruses causes hepatic injury. Damage to liver cells is caused by fibrosis, blood clot in the liver. अगदी सोप्या भाषेत ह्या नोट्स दिलेल्या आहेत, ज्या की वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला क्लिअर होईल ह्या डिसीजमध्ये काय आहे. सो नेक्स्ट आहे पॅथोफिजिओलॉजी ऑफ हिपॅटायटिस B. व्हायरस रेप्लिकेट इन लिव्हर अँड इट्स fragment get incorporated in liver cell membrane. There is production of antibody like IgM, IgG against the virus. These antibody attack foreign plasma membrane of liver cells. And the cellular immunity develops which damage the liver. The manifestations are because of immune response infection. आता ह्याच्यामध्ये अँटीबॉडी ज्या आहेत
अँटीबॉडी म्हणजे काय, तर ए सबस्टन्स दॅट द बॉडी प्रोड्यूस इन द ब्लड टू फाईट डिसीजेस. ए सबस्टन्स दॅट बॉडी प्रोड्युसेस इन द ब्लड टू फाईट डिसीजेस. IgM म्हणजे ॲमिनोग्लोबिलिन M आणि IgG म्हणजे ॲमिनोग्लोबिलिन G. दॅट इज अँटीबॉडी फाउंड इन ब्लड सर्क्युलेशन. IgG म्हणजे अँटीबॉडी फाउंड इन ब्लड सर्क्युलेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे मगाशी सांगितलं प्रूफ ऑफ द रियालिटी ऑफ समथिंग. पॅथोफिजिओलॉजी बीमध्ये काय आहे, हेपॅटायटिस बीमध्ये काय आहे, व्हायरस रेप्लिकेट इन लिव्हर आणि त्याचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते इनकॉर्पोरेट होतात इन लिव्हर सेल मेम्ब्रेन. देअर इज प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी लाईक IgM आणि IgG अगेन्स्ट द व्हायरस. These antibody attack foreign plasma membrane of liver cell and thus cellular immunity develops which damage the liver. And the manifestations are because of immune response infection. Sign and symptoms काय आहेत, uneasiness, nausea, vomiting with fever, loss of appetite and body weight. The epigastric discomfort described as a sense of fullness or pain is common. Changes in smell, taste and sense with pharyngitis and cough. Pharyngitis म्हणजे sore throat, discomfort, pain or scratchiness in the throat and cough. Elevation of SGPT and SGOT levels. SGPT म्हणजे serum glutamic पूर्विक ट्रान्सअमायनेज आणि SGOT म्हणजे serum glutamic oxabacitic ट्रान्सअमायनेज. हे आहेत elevation of SGPT and SGOT levels. Then urine darkness due to rise in bilirubin. It is jaundice. Serum level to about 2 mg per 100 ml and normal 0.3 to 1.1 mg per 100 ml. हे आहेत sign and symptoms of hepatitis A and hepatitis B. Uneasiness, nausea, vomiting with fever, loss of appetite म्हणजे भूक कमी येते आणि बॉडी वेट पण लॉस होतं. द एपिगॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट डिस्क्राइब्ड ॲज अ सेन्स ऑफ फुलनेस और इज पेन इज कॉमन. चेंजेस इन स्मेल, टेस्ट अँड सेन्स विथ फेरिंजायटिस अँड कफ. इलिव्हेशन ऑफ SGPT and SGOT levels. Urine darkness due to rise in bilirubin. Jaundice. Serum level to about 2 mg per 100 ml. Normal 0.3 to 1.1 mg per 100 ml. हे झालं हेपॅटायटिस A आणि B. पॅथोफिजिओलॉजी अँड साइन अँड सिम्पटम्स ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय तर संधिवात. रुमॅटॉइड आर्थरायटिस इज अन ऑटोइम्युन डिसीज. ऑटोइम्युन म्हणजे काय तर रोग प्रतिबंध करणाऱ्या जी द्रव्य असतात त्यांच्यापासून जे होणारा आजार आहे त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस ऑटोइम्युन डिसीज असं म्हटलं जातं. इन these diseases, body immune system no longer accepts certain body proteins and reacts as if they were foreign antigen and produces antibodies against them. It is observed that patient body considers human. Gamma globulin IgG as the antigen and produces antibodies against them. Known as rheumatoid factors. Gamma globulin is as the antigen and it produces antibodies against them, known as rheumatoid factors. IgG also called as rheumatoid factors. The antigen reacts with antibody to form immune complex, which then reacts with complement. Complement is a series of proteins which helps to stimulate the inflammatory process. Thus, the immune complex reacts with complement in the joints, which leads to the inflammatory response. आता त्याच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या प्रत्येक नोट्समध्ये तुम्हाला प्रत्येकाचं मिनिंग कळतंय.
IgG काय आहे, is the antigen and produce antibodies against the rheumatoid arthritis, so known as rheumatoid factors. And antigen react with antibody to form immune complex and which then reacts with complement. The complement म्हणजे काय आहे, तर complement is a series of proteins which helps to stimulate the inflammatory process. Thus the immune complex reacts with the complement in the joint which leads to the inflammatory response. साइन अँड सिम्टम्स काय आहेत, मेनली हा क्वेश्चन्स भरपूर वेळा विचारलेला आहे. रुमॅटॉइड अर्थरायटिसची पॅथोफिजियोलॉजी अँड साइन अँड सिम्टम्स. सो साइन अँड सिम्टम्स: फॅटिग, अनोरेक्सिया, वेट लॉस अँड फीवर, inflammation of peripheral joints, most frequently the small joints and of hand and feet and the wrists. Larger joints may also be involved. Morning stiffness is common symptom. The stiffness generally lasts more than 30 minutes and may last for many hours. Chronic inflammation of joints results in erosions at the margins of the bones. आणि फिफ्थ आहे, डिफॉर्मिटीज मे डेव्हलप मेनली ऑफ द फिंगर्स अँड नेक एक्सेट्रा. जॉईंट्स मे एन्क्लोज्ड विथ कम्प्लीट लॉस ऑफ मोशन. एन्क्लोज्ड म्हणजे काय आहे, तर सांध्यांची जी आपली हाडं आहेत किंवा अस्थी आहेत त्या असाधारण असतात, घट्ट चिकटून बसलेले असतात, त्यांची हालचाल होणं बंद होतं, त्याला अँकिलोज्ड म्हणतात. लॉस ऑफ मोशन, त्याला अँकिलोज्ड असं म्हणतात. हे आहेत साइन अँड सिम्टम्स ऑफ रुमॅटॉइड अर्थरायटिस. अराउंड 20 to 30% of patients show formation of rheumatoid nodules. They occur commonly in the elbow or along the extensor surface of forearm. Then inflammation of organs, then joints like heart, lungs, eyes may also occur. इन्फ्लामेशन आढळतं ह्या आजारामध्ये. संधिवात जो आहे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन हे जास्त आहे. देन नेक्स्ट आहे पॅथोफिजियोलॉजी, साइन अँड सिम्टम्स ऑफ कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेस, दॅट इज अंजायना पेक्टोरिस. कोणताही एक लिहायचा कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज. फर्स्ट आपण बघूया अंजायना पेक्टोरिस. द syndrome of angina pectoris occurs when there is an acute imbalance between the oxygen requirements of the myocardium and the oxygen available to it. This occurs either when there is a sudden spasm of coronary artery, oxygen, sudden increase in demand for oxygen in a chronically ischemic heart. The increase in oxygen demand may result from any stimulus which causes. असा आजार आहे की कशामुळे होतो, इज अन ॲक्यूट इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिजन रिक्वायरमेंट ऑफ द मायोकार्डियम अँड द ऑक्सिजन अवेलेबल टू इट. These occurs either when there is a sudden spasm of coronary artery, sudden increase in demand for oxygen in a chronic ischemic heart. The increase in oxygen demand may result from any stimulus which cause increase in heart rate, increase in systolic ventricular pressure or size, and increase in rate or force of contractility of myocardium. हे तीन प्रकार आहेत. कशामुळे? इन्क्रीज इन हार्ट रेट किंवा इन्क्रीज इन सिस्टोलिक व्हेंट्रिक्युलर प्रेशर और साइज किंवा इन्क्रीज इन रेट और फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ मायोकार्डियम. ऑक्सिजन लेवलवरती अवलंबून असणारा आजार कोणता आहे? कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज, दॅट इज अंजायना पेक्टोरिस. द कॉज ऑफ ॲन ॲक्यूट अंजायना अटॅक इज एक्झरसाइज, बट इट कॅन ऑल्सो ऑकर इन रिस्पॉन्स टू अदर फॉर्म्स ऑफ स्ट्रेस सच ॲज इमोशन, cold or heavy meal. The factors which cause attacks of angina in pectoris in patients with chronic myocardial ischemic are anemia, aortic stenosis, paroxysmal arrhythmias, and thyrotoxicosis. The cause of an acute angina attack is exercise, but it can also occur in response to other forms of stress such as emotion, cold
or heavy meal. The other factors which cause attacks of angina in pectoris in patient with chronic myocardial ischemia are anemia, aortic stenosis, paroxysmal arrhythmias and thyrotoxicosis. आता ह्याच्यामध्ये साइन अँड सिम्पटम्स काय आहेत तर पेन ऑकर्स बिलो द स्टर्नम ऑन लेफ्ट साइड अँड इट रेडिएट्स टू द नेक, लोअर जॉ, शोल्डर अँड passes through the left arm. And the duration of attack of anginal pain can be from 30 seconds to 45 minutes. ड्युरेशन जे आहे अटॅकचं अंजायनल पेनचं ते किती असणार आहे 30 seconds to 45 minutesपर्यंत असणार आहे. हा पार्ट इथे आपला फर्स्ट पार्ट संपतोय. त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे फर्स्ट बघितला ट्युबरक्युलोसिस दॅट इज TB. देन नेक्स्ट बघितला हेपॅटायटिस A अँड हेपॅटायटिस B. देन नेक्स्ट बघितला रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि फोर्थ वन दॅट इज कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज दॅट इज अंजायना पेक्टोरिस. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बाकीचे जे राहिले आहेत ते आपण कवर करूया. थँक्यू.